अहिल्यानगर जिल्ह्यामधील शेवगाव तालुक्याच्या पूर्व भागामध्ये बोधेगाव या ठिकाणी 12 ऑक्टोबरला दुपारी 2च्या दरम्यान गट क्रमांक 612 मधील शेतकरी शिवाजी मोहिनीराज पवार यांच्या शेतातील ऊस पिकाला शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागून अंदाजे 250 ते 300 टन ऊस जळून खाक झालाय। या आगीमध्ये शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालंय। शासनाकडे नुकसान भरपाईची मागणी करण्यात आली। शेतामधून वीज मंडळाच्या उच्च दाब तारांमध्ये घर्षण होऊन शॉर्ट सर्किट झालं। यामुळे 265 जातीचा 4 एकर क्षेत्रातील ऊस जळून गेला। आगीची तीव्रता इतकी होती की काही क्षणात संपूर्ण क्षेत्र आगीच्या भक्ष्यस्थानी गेलं। अंदाजे 3 ते 4 लाखांचं नुकसान झालेलं असून आगीची माहिती मिळताच गावातील नागरिक अनिल घोरतळे, मयूर हुंडेकरी, राजेंद्र कुडेकर, योगेश कुडेकर, गोवर्धन ढेसले, अमोल घोरतळे यांनी धाव घेत आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले। मात्र तोपर्यंत ऊस जळून मोठं नुकसान झालं होतं। या घटनेची माहिती मिळताच तलाठी मच्छिंद्र बेडके आणि महावितरणचे प्रशांत चिरमुडकर यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला। शेतकरी प्रसाद पवार यांनी सांगितलं की माझ्या शेतातील संपूर्ण ऊस जळून गेलाय। शासनानं या नुकसानीची योग्य ती भरपाई द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे। मी प्रसाद शिवाजीराव पवार, राहणार बोधेगाव। काल अंदाजे 2 ते 2:30च्या सुमारास माझा गट नंबर 612 बोधेगाव शिवार येथील जवळपास 4 ते 5 एकर ऊसाचं MSCBच्या लाईटच्या शॉर्ट सर्किटमुळे जळीत झालेला असून 200 ते 300 टन ऊसाचं नुकसान झालेलं आहे। तरी माझी MSCB व शासनाला विनंती आहे की माझं हे जे 5-6 लाख रुपयाचं अंदाजे नुकसान झालेलं आहे त्याची मला भरपाई मिळावी ही मी शासनाला MSCBला विनंती करतो। तसेच आज बोधेगावचे कामगार तलाठी बेडके साहेब, संजय वीर व MSCBचे चोरमुले साहेब यांनी तिथं भेट देऊन पंचनामा केलेला आहे। तरी मला न्याय भेटावा ही शासनाकडे विनंती। वेद न्यूजसाठी प्रतिनिधी पांडुरंग निंबाळकर, अहिल्यानगर, शेवगाव।